न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। जिल्हा परिषद शाळा हातनूर येथे आषाढी एकादशी निमित्त वारकरी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न। महाराष्ट्र राज्याचा समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा नव्या पिढीला समजावा आणि तो जपला जावा या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा हातनूर येथे आषाढी एकादशीचे औचित्य साधून वारकरी दिंडी सोहळ्याचे अत्यंत उत्साही व भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यात शाळेतील चिमुकले विद्यार्थी वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक पोशाखात नटून थटून सहभागी झाले होते। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठलच्या जयघोषाने गाव दुमदुमले। शाळेपासून सुरू झालेली ही दिंडी संपूर्ण गावातून काढण्यात आली। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम अशा विठ्ठलाच्या जयघोषाने आणि टाळ मृदंगाच्या गजराने संपूर्ण हातनूर गाव दुमदुमून गेले होते। हातामध्ये भगव्या पताका तुळशी वृंदावन घेतलेले बालवारकरी सर्वांचेच आकर्षण ठरत होते। पालकांच्या हस्ते दिंडी गावामध्ये आगमन झाल्यानंतर पालखीचे मोठ्या भक्तीने पूजन करण्यात आले। गावच्या तसेच वारकरी बनलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून गोड दूध आणि खाऊचे वाटप करण्यात आले। या दिंडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे शाळेच्या प्रांगणात झालेला नयनरम्य रिंगण सोहळा। यावेळी विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध रिंगण धरले, तसेच पारंपरिक खेळ जसे की झिम्मा आणि फुगडी खेळत आषाढी एकादशीचा आनंद द्विगुणित केला। बालचिमुकल्यांचा हा उत्साह पाहून उपस्थित ग्रामस्थ भारावून गेले होते। या सर्व बाल वारकरी मंडळींना पालक चंद्रकांत पाटील पापा यांनी शाबू खिचडी, पालक सोनाली निवास पाटील यांनी गोड दूध, सेवानिवृत्त शिक्षिका शशिकला पाटील यांनी केळी वाटप, पालक भास्कर पाटील यांनी खाऊ वाटप, पालक डॉक्टर अमोल सोनटक्के यांनी खाऊ वाटप, शिक्षक शशिकांत पाटील यांनी दही वाटप, पोलीस पाटील सचिन भोसले यांनी शेंगदाणे चिक्की वाटप, पालक व गुरुवर तानाजी पाटील गुरुजी यांनी राजगिरा लाडू, संग्राम पाटील यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला, तर मुख्याध्यापक वसंत पाटील यांनी शाबू चिवडा वाटप केले। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्य, शाळेचे मुख्याध्यापक वसंत पाटील, कलावती कदम, नीता सावंत, ज्योत्स्ना पाटील, शशिकांत पाटील, सलीम मुलाणी, सलमा मुल्ला, यास्मिन वलांडकर, दीपक बोबडे, पल्लवी भोसले, स्वाती पाटील मॅडम यांच्यासह मोठ्या संख्येने पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते। सर्व विद्यार्थी व पालक यांना आम्ही सर्व शाळा परिवार धन्यवाद देतो। या दिंडी सोहळ्यासाठी तुमचेही खूप मोठे योगदान आहे। सांगली जिल्हा संवादाचा सदाशिव गणपती पोद्दार यांची रिपोर्ट।